चल 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 चल. मला मला अंधाराची भीती वाटते, माहिती आहे ना तुला. माहितीये, म्हणूनच तो अंधार तुला दिसू नये म्हणून असं तुझे डोळे बंद केलेत ना. फालतू जोक म्हणण्यापेक्षा सांग ना कुठे नेतोयस मला. हे सांग काय. हे बघ आलोच आपण, तूच बघ आपलं. तुझ्या असण्याने नसण्याने माझ्या आयुष्यात फरक पडतो याची जाणीव झाली मला. माझं आयुष्य फक्त तू पुरं करू शकतेस सई, आणि म्हणूनच मला तू हवी आहेस सई. आदित्य, अरे ही तर तीच जागा आहे जिथे मी पहिल्यांदा तुला माझ्या मनातलं सांगितलं होतं. मला तुझ्या बरोबर जरा जास्त जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे पहिल्यांदा स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलं होतं. मनात जे होतं ते पहिल्यांदाच ओठांपर्यंत आलं, पण तेव्हा मी नव्हतो तुझ्या समोर येऊ शकलो. चुकी, मला माहिती होतं तूच बोलत होता. नाही ग, काय सांगू, किती किती दडपण यायचं मला असं मनातलं सगळं तुझ्या समोर व्यक्त करायला. आणि नंतर इतकी हिंमत वाढली की मला माझ्या लग्नातून पळवून आणून तुझ्या घरी घेऊन आला. आपल्या घरी. सॉरी, आपल्या घरी. काय झालं? सगळंच किती पटकन बदललं ना ग साहेब. दिवस बदलले, परिस्थिती बदलली, अगदी आपला दादा मामा सुद्धा बदलला. तुझा माझा स्वभाव एकमेकांबरोबर बदलत गेला. आपलं रिलेशनशिप बदललं. सगळंच बदललं, पण एक गोष्ट मात्र नाही बदलली. कोणती? आपलं एकमेकांवरचं प्रेम. काय ग, काय झालं? काही गोष्टी बदलतील किंवा बदलाव्यात अशी इच्छा होती, पण त्या नाही बदलल्या. त्याचा त्रास होतोय थोडा. नाही रे, फक्त मम्मा असं नाही, इन जनरल ओव्हरऑलच सगळं जगच. आदित्य, हे जग फक्त पैशांवरच का चालतं रे? पैशावरती जग नुसतं चालत नाही तर धावतं. आणि मग ह्या शर्यतीमध्ये मन, मनात येणाऱ्या भावना, प्रेम बिम सगळं मागे पडतंय. आज लक्षात येते आपल्या. पूर्वी असं नव्हतं. आता जग बदललंय, परिस्थिती बदलली आहे. बदललो नाही फक्त आपण, आणि म्हणून आपल्याला त्रास होतोय. अरे सईला जो त्रास होतोय ना, त्याच्या पुढे आपला त्रास काहीच नाही. बिचारे आपला विचार करून सगळ्या अडचणींना तोंड देते. खरंय, माहेरी जाऊन सुद्धा आपल्यासाठी लढते ती. आणि या सगळ्यामध्ये आदित्य बिचारा भरडला जातोय. तर आपण त्या बिराजदारांसारखे श्रीमंत किंवा सधन नाही, त्यामुळे त्याची किंमतही कमी होती. त्याची किंमत कमी नाहीये. आपण जरी गरीब असलो तरी आदित्य श्रीमंतच आहे. हो, आहेच मी श्रीमंत. कारण माझ्याकडे माझ्या आप्पांनी आणि मामांनी केलेले बक्कळ संस्कार आहे. त्यांनी लावलेली शिस्त आहे, त्यांची माया, त्यांचं प्रेम आहे. आणि त्याहूनही जास्ती अशी हक्काची 5 माणसं आहेत जी माझ्यासाठी वाटेल ते करू शकतात. आता माझ्या ह्या एवढ्या सगळ्या इस्टेटीमध्ये अजून एक 6वी सुंदर व्यक्ती ऍड होती.
जी माझा हात कधीही नाही सोडणार. आता श्रीमंती श्रीमंती म्हणजे माणसाला येऊन काय हवं असतं. तरी जर कोणी मला गरीब म्हणालं तर मला नाही फरक पडत. हो, पण जर तुझी एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुला सुखात ठेवण्यासाठी जर पैशांची गरज असेल तर मग ते पैसे कमवायला मी वाटेल ते करू शकतो. त्याची काही गरज नाहीये. तू सरळ मार्गाने मेहनतीने तुला हवं ते तुला आनंद देणारं काम करत राहा. कारण तुझ्या आनंदातच माझा सुद्धा आनंद आहे. कायम. म्हणजे अगदी उद्या तू खूप मोठा बिझनेसमॅन झालास, तुझ्या 50-60 फॅक्टरीज असतील, तुझ्याकडे लाखो लोक असतील कामाला हाताखाली, किंवा करोडो रुपये कमवत असशील, 50-60 गाड्या असतील, हेलिकॉप्टर असतील, विमानं असतील ना अगदी, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम बदलणार नाहीये. बदलेल. आदित्य आणि सईची केविलवाणी परिस्थिती बदलेल जेव्हा आपण त्याला सांगू की तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे. त्या कंपनीमध्ये कारकून नाही. तो श्रीमंत आहे, गडगंज श्रीमंत आहे. दादा मलाही वाटतंय की आदित्यला आता खरं खरं सांगायची वेळ आली आहे. लिगली कागदोपत्री ही मालमत्ता त्याच्या नावावर करायला बराच वेळ लागेल, पण त्याआधी जर आपण त्याला सांगितलं तर आदित्यला आणि सईला हा धक्का पचवणं आणि ही जबाबदारी पेलवणं तर सोपं जाईल. हे तो धक्का पचवेल, कारण त्याच्या बरोबर आता सई खंबीरपणे उभी आहे. खरंय, कारण सई खमके ती त्याला नक्की साथ देईल. आणि ही जबाबदारी पेलवता येण्यासाठी त्याच्या खांद्यावरती ओझं द्यायचं आणि हळूहळू ते वाढवत न्यायचं, म्हणजे तो तासपणे उभा राहू शकेल. अरे दादा, हळूहळू म्हणजे आता किती खूप वेळ चाललाय. नाही रे बाबा, वेळ लागणार. कारण ह्या गोष्टीची म्हणजे ह्या अनुभवाची उद्यापासूनच सुरुवात होईल. उद्यापासून म्हणजे काय होणार उद्यापासून ते उद्या कळेलच तुम्हाला. पण एखादी कंपनी कशी चालवायची, बरोबरच्या माणसांना आणि हाताखालच्या माणसांना कसं वागवायचं, त्यांच्याशी कसं वागायचं, ह्याचा अनुभव त्याला मिळायला सुरुवात होईल. आणि तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकाच्या खुर्चीमध्ये लवकरच विराजमान होईल, हे नक्की. अरे वा दादा वा, आता ना खरी मजा येणार आहे. मी ना जाम खुश आहे, जाम खुश आहे. तू खुश आहेस, पण सईला खुश ठेवताना आदित्यची तारेवरची कसरत होणार. खरं काम सुरू झाल्यानंतर त्याला बिझनेस, घर आणि बायको 3 गोष्टींना एकाच वेळी मॅनेज करायचं. तसा वेळ मिळणार आहे त्याला देव जाणे. हीच वेळ सगळा सीन बदलण्याची, आणि तो मी बदलणारच. नक्की काय करणार आहेस? हे असं बदलणार वगैरे म्हणायला लागलीस की मला टेन्शन येतं बरं का. तू टेन्शन घेऊ नकोस रे. पैशांचंही नको आणि घरचं तर मुळीच नको. तू तर फक्त तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट, कारण बाकी सगळी जबाबदारी आता हा शमशेर सिंग स्वतःच्या खांद्यावर घेणार. अच्छा, हो खरंच. माझी मम्मा बोलली होती ना की मी ब्रह्मेंच्या घरात कधी सुखी राहू शकत नाही म्हणून. आता मी तिला आणि अख्ख्या जगाला दाखवणार की मी या घरात सुखी राहूही शकते आणि सगळ्यांना सुखी ठेवू सुद्धा शकते. दुनिया वालो, कुर्सी की पेटी बांध लो. कारण आता ही शमशेर सिंग सई अख्ख्या जगाला आदर्श सून, आदर्श बायको, इन शॉर्ट आदर्श गृहिणी बनवून दाखवणार आहे. तुला मालक बनवायचं ना, तुला उठ. मालक,
आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक बनण्याची आदित्यची कसोटी आजपासून सुरू करायची. बंधूची पेटी कुठे आहे? तिकडेच आहे. इकडे नको, कुठे दाखव मला. कुठे पेटी? आदित्य आणि सई उठायच्या सुरुवात करायला पाहिजे. दाखव तर. उठ. ते कशाला ठेवलीस? अरे माळ्यावरनं काढायला जीव गेला असता, तिकडून काढणं सोपं आहे ना. सुपे सईने आदित्य तिकडे झोपले. अरे ते आत्ता झोपले, पेटी मी आधीच ठेवली तिकडे. म्हणजे आता तिथे झोपतात हे समजल्यानंतर दिवसभरात हलवायची नाही का पेटी? अरे सई दिवसभर असते ना इकडे, तिच्या समोर कशी हलवणार पेटी? बस 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 आता बोलू नका, नाही तर दिवस उजाडेल. चला चला. हे सगळं काम आपल्याला सई आणि आदित्यच्या नजरेत यायच्या आत करायचंय. काहीही झालं तरी ती पेटी आणि त्याचे गुपित आदित्य आणि सईच्या नजरेस पडता कामा नये. सावकाश. मला सोडून दूर नको ना जाऊ. मी तुला सोडून दूर जात नाहीये राजा, उलट या घराला आणखीन जवळ आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी आजपासून आदर्श सून व्हायचं ठरवलंय. आधी आदर्श बायको बनी. सोड ना. म्हणलं ना, आधी आदर्श बायको, आदर्श गृहिणी होती. मी ना आता ब्रह्मांची सून झाली, त्यामुळे आजचं काम असं मी उद्यावर ढकलत नसते. हा, पण तू जर का माझ्या मध्ये आलास ना कामाच्या, तर मी तुला नक्की ढकलू शकते.
चहा बनवण्यापासून ते ते डबे बनवण्यापर्यंत आणि घर आवरण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सगळं काम करणारे घरात. मी आज आदर्श सून, आदर्श बायको, आणि आदर्श गृहिणी बनवून दाखवणार. तू नेमकं काय शोधतोय? याचे काय करतो बंधू? तर आदित्य स्वतःच्या हाताने फॅक्टरीच्या गेटचं कुलूप उघडेल ना, तर त्या किल्ल्या शोधतोय दादा, हो ना? नाही रे बाबा, मी एक कागद शोधतोय. अरे कंपनीचे सगळे पेपर इकडे आहेत, मग तू आणखीन कुठले पेपर शोधतोयस? आदित्यच्या बाबांनी जी पहिली फॅक्टरी खरेदी केली ना, त्या फॅक्टरीच्या जागेचे कागद जे मला लगेच ऑफिसमध्ये पाठवायचे. कशासाठी? अरे त्याच फॅक्टरीच्या जागेवरनं कामगार आणि कंपनी यांच्यामध्ये तंटा चाललाय. कंपनी बंद पडायची शक्यता आहे. हे बघ, तंटा सोडवण्यात मी एक्सपर्ट आहे. आपण जाऊया का तंटा सोडवायला? माझी अशी इच्छा आहे की जिकडनं आदित्यच्या बाबांनी सुरुवात केली ना, तिकडनंच आदित्यनी सुरुवात केली पाहिजे. हे कागद ऑफिसमध्ये पोहोचले की मी मनोहरला सांगणार, त्याची जबाबदारी तू आदित्यवरती दे. अरे मग कंपनी वाचवणं किंवा गमवणं हे आदित्यच्या हातात आहे. अरे पण दादा ना, आदित्य मोठा झालाय ठीक आहे, पण आता एवढी जोखमीची कामगिरी त्याच्यावर सोपवायची कठीण आहे. जबाबदारी पेलणं झेपेल का त्याला एकट्याला? आणि आपल्या मदतीशिवाय कसा वाचवू शकेल फॅक्टरी? हे बघ, आदित्यवरती सगळ्या कंपनीची जबाबदारी आहे. जर का ही फॅक्टरी तो वाचवू शकला तर कंपनी वाचवेल, कंपनी चालवेल. बघू सापड. तू नेमकं काय शोधतोय? याचे काय करतो बंधू? तर आदित्य स्वतःच्या हाताने फॅक्टरीच्या गेटचं कुलूप उघडेल ना, तर त्या किल्ल्या शोधतोय दादा, हो ना? नाही रे बाबा, मी एक कागद शोधतोय. अरे कंपनीचे सगळे पेपर इकडे आहेत, मग तू आणखीन कुठले पेपर शोधतोयस? आदित्यच्या बाबांनी जी पहिली फॅक्टरी खरेदी केली ना, त्या फॅक्टरीच्या जागेचे कागद जे मला लगेच ऑफिसमध्ये पाठवायचे. कशासाठी? अरे त्याच फॅक्टरीच्या जागेवरनं कामगार आणि कंपनी यांच्यामध्ये तंटा चाललाय. कंपनी बंद पडायची शक्यता आहे. हे बघ, तंटा सोडवण्यात मी एक्सपर्ट आहे. आपण जाऊया का तंटा सोडवायला? माझी अशी इच्छा आहे की जिकडनं आदित्यच्या बाबांनी सुरुवात केली ना, तिकडनंच आदित्यनी सुरुवात केली पाहिजे. हे कागद ऑफिसमध्ये पोहोचले की मी मनोहरला सांगणार, त्याची जबाबदारी तू आदित्यवरती दे. अरे मग कंपनी वाचवणं किंवा गमवणं हे आदित्यच्या हातात आहे. अरे पण दादा ना, आदित्य मोठा झालाय ठीक आहे, पण आता एवढी जोखमीची कामगिरी त्याच्यावर सोपवायची कठीण आहे. जबाबदारी पेलणं झेपेल का त्याला एकट्याला? आणि आपल्या मदतीशिवाय कसा वाचवू शकेल फॅक्टरी? हे बघ, आदित्यवरती सगळ्या कंपनीची जबाबदारी आहे. जर का ही फॅक्टरी तो वाचवू शकला तर कंपनी वाचवेल, कंपनी चालवेल. बघू सापड.